तर काय पाहत होतो आपण तर काय चाललं होतं समय 7च्या पहिल्या गाथेमध्ये किती बोल विचारायचे कुठं 9 कुठं 8 जसं तिथं होतात तसं करायचं. म्हणजे आता लक्षात काय घ्यायचं आहे की आमचा स्वभाव सिद्ध आत्मा ध्रुव अचल अनुपम आहे आणि त्याला विषय करून आम्ही जाणलं तर आम्हाला आत्ता पण शांती आणि पुढं पण शांती आहे. आणि जर स्वभावाला विषय करून जाणलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून जीवनात आम्हाला दुःख नको असेल, शांती हवी असेल तर आम्ही आमच्या सिद्ध स्वरूपी, ध्रुवस्वरूपी, अचल स्वरूपी आणि अनुपम स्वरूपी आत्म्याला जाणणं आवश्यक आहे. आणि हे जर जाणलं तरच आम्ही मोक्षमार्गस्थ होतो. तर सगळ्यांना काय वाटतंय की काय नाही, फक्त शुभभाव करायचे आणि शुभभाव करून धर्म होतो. आणि सगळीकडं व्रती पंडित त्यागी काय म्हणतात, अशुभातून शुभात या, बस धर्म सुरू झाला. तर अशुभातनं शुभात आलो तर धर्म होत आहे का? तत्वात्म सूत्र काय म्हणतं, शुभ पुण्यस्य अशुभ पापस्य. शुभाने पुण्य बंद होतं आणि अशुभाने पाप बंद होतो. मग हे जर आपल्याला बेसिक समजलं तर शुभ भाव म्हणजे धर्म नाही. शुद्ध स्वरूपाला जाणलं तरच आम्हाला सत्य धर्माची प्राप्ती होते. आणि सगळ्यांना काय वाटतं की आता या पंचम काळामध्ये फक्त अशुभातनं शुभात आलं, तत्वचर्चा केली, अगदी सूक्ष्म केली, अनुभूतीची पण तत्वचर्चा केली, पण हा मी चिदानंद जाणू शकत नाही हे म्हणणं सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. आणि तिथं ध्यान ही कशाची पर्याय सांगितली, ज्ञानाची पर्याय आहे. आणि ज्ञानाची पर्याय मुख्यतेने आहे आणि गौण रूपाने चारित्राची पर्याय आहे. हे जर आपल्याला समजलं तर आपण ध्यानाला नकार देणार नाही. माझा ध्यानाचा विषय ध्यान करा म्हटलं तर कुठला नाही आहे आणि ध्यान होऊन जातं म्हटलं तरी कुठला नाही. तर 2 नाही आहेत, दैव नाही आणि पुरुषार्थ नाही. तर दैव नयातनं सांगितलं सहजता, होऊन जातं, कर म्हणून सांगावं लागत नाही. हा झाला दैव नाही. आणि पुरुषार्थ नाही काय सांगतो, तू केलंच पाहिजे. गुरु अधिक श अधिक अर्थ. गुरु म्हणजे ज्ञान दर्शन उत्तम गुण आणि त्यामध्ये श म्हणजे राहणं आणि त्याच्यासाठीच अर्थ म्हणजे नित्य अर्थक्रिया करणं. तर अशा रीतीने पुरुषार्थ प्रधान नयातनं जेव्हा बोलतो तेव्हा काय सांगितलं जातं, कर, केलंच पाहिजे. आणि दैव नयातनं बोलतो तेव्हा काय सांगतो की दैव नयातनं जेव्हा बोलतो तेव्हा सांगतो की सहज ध्यान होतं. दोन्ही नय आहे. मग फक्त आपण म्हणू लागलो की काय नाही सहज होते, करा म्हणून कशाला सांगता, तर त्याला दोन्ही नय समजले नाही. म्हणून दैव नय आणि पुरुषार्थ नय हे दोन्ही नय कसे आहेत, परस्पर सापेक्ष आहेत. म्हणून अष्टसहस्रीच्या एका परिच्छेदामध्ये शेवटी त्यांनी हे घटवलंय सप्तभंगी, स्यात् दैवकृतं स्यात् पौरुषेय कृतं. किती मध्ये जागा सोडले, बाहेर बसायला लागले सगळं. तर स्यात् दैवकृतं आणि स्यात् पौरुषेय कृतं यातनं काय लक्षात घ्यायचंय, तर स्यात् दैवकृतं आणि स्यात् पौरुषेय कृतं मध्ये काय घेतलं की दैव म्हणजे सहजता, ती पर्याय सहज होऊन जाते त्याला म्हणायचं दैव नाही. आणि ती पर्याय पुरुषार्थ न्यायाने सांगितली कर. म्हणजे दोन्ही नय तिथं त्यांनी घटवले, स्यात् दैवकृतं आणि स्यात् पौरुषेय कृतं. मग दैव ही कुठल्या गुणाची पर्याय आहे, द्रव्यत्व गुणाची दैव पर्याय आहे. आणि पुरुषार्थ ही काय आहे,
वस्तुत्व गुणाची पर्याय आहे. मग महाराजजी चार सांगायचे की एक पर्याय म्हणजे चौकोन काढला, त्या पर्यायामध्ये पुरुषार्थ किती आहे, दैव किती आहे. दैव 100% आहे, म्हणजे द्रव्यत्व गुणाची पर्याय पूर्ण तिथं आहेच. आणि पुरुषार्थ ही वस्तुत्व गुणाची जी पर्याय आहे ती पण तिथं परिपूर्ण आहे. म्हणजे अशा पद्धतीने दैव आणि पुरुषार्थ हे काय आहेत की सापेक्ष आहे. स्यात् दैवकृतम स्यात् पौरुषे कृतम असं म्हणताना काय लक्षात घ्यायचं आहे की स्यात् म्हणजे कथंचित, की एका अपेक्षेने काय आहे की हे दैवरूप म्हणजे सहज रूप सांगितलं. आणि स्यात् पौरुषे कृत सांगताना काय सांगितलं की वस्तुत्व गुणाची अर्थक्रिया, आणि त्या अर्थक्रियेने पुरुषार्थ सहज होतो की करावा लागतो. पुरुषार्थ नयाने करावा लागतो आणि दैव नयाने काय सांगितलं सहज होतो. मग हे जर आपल्याला नीट समजलं तर आपण ध्यानाला विरोध करणार नाही. ध्यान करा म्हटलं की त्यातनं कोणती नयाची भाषा झाली, पुरुषार्थ नयाची. आणि ध्यान होऊन जातं म्हटलं तर कोणत्या नयाची भाषा झाली, दैव नयाची. पण दोन्ही नय सापेक्ष आहेत. म्हणून एका पर्यायामध्ये दैवकृत म्हटलं तेही 100% आहे आणि पुरुषार्थकृत आहे म्हटलं तेही 100% आहे. म्हणजे अर्ध दैव आणि अर्ध पुरुषार्थ आहे असं नाही, 50-50% किंवा 100% दैव आणि 0% पुरुषार्थ आहे असं पण नाही. नंतर दैव 100% आणि पुरुषार्थ 0 किंवा पुरुषार्थ 100% दैव 0 असं पण नाही. म्हणजे संपूर्ण एका पर्यायामध्ये दैव पण 100% आणि पुरुषार्थ पण 100% आहे. आणि हे समजलं स्यात् दैवकृत स्यात् पौरुषेकृत हे जर समजलं तर आपल्याला तिथं कुठंच विसंवाद होणार नाही. म्हणून ध्यान करा म्हटलं तरी दोष नाही आहे आणि ध्यान सहज होतं म्हटलं तरी दोष नाही. आणि सहज होतं एवढ्यावरच सगळे टेकलेले असतात आणि मग करायचा पुरुषार्थ प्रयत्न करत नाही तर हे पण चुकीचं झालं. म्हणून मला अनुभूती यायलाच पाहिजे, त्याच्यासाठी मी प्रयत्न केलाच पाहिजे. आणि असं जर आपण आतमध्ये स्वतःच्या स्वरूपाची काय करतो, रुची करतो तरच आम्ही मार्गस्थ होतो. स्वरूपाची रुची केली नाही तर आम्ही मार्गस्थ होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी आम्हाला कुठं बघायचं आहे, प्राथमिक दशेत पुरुषार्थ करावाच लागतो. प्राथमिक दशेत पुरुषार्थ नाही, प्राथमिक असो कोणती पण दशा असो, पुरुषार्थ दैव नयातनं जेव्हा म्हणतो तेव्हा सहज म्हणतो आणि पुरुषार्थ नयातनं म्हणतो तेव्हा करायला पाहिजे असं त्यामध्ये जोर देतो. म्हणून तिथे लक्षात घ्यायचे की मला माझ्या ज्ञान दर्शन स्वरूपाची काय करायची आहे, रुची करायची आहे. ज्ञान दर्शन स्वरूप सोडून मला बाहेरचं कोणतंच काहीच नको. बघा आपण आलो शिबिरात, याच्या पहिल्या दिवशी काय वाटलं होतं, आपल्याला तिथं करमेल का रमेल का किंवा आपण राहू शकतो का, म्हणजे आपल्याला किती विकल्प होते. आणि आल्यावर आता काय वाटायला लागलं तर उद्या कधी एकदा जातो. तर हे शिबिर अजून 5 दिवस वाढलं तर चांगलंच आहे. असे भाव झाले तर बरोबर आहे आणि कधी संपतोय कधी पळतो असे भाव झाले तर चुकीच आहे. म्हणून आपल्याला आतमध्ये स्वरूपाची रुची झाली, आत्म्याची ओढ झाली तर बाहेरची भोगाची विभावाची रुची सहजच संपली. खूप जण म्हणतात अहो कार्यक्रम होता म्हणून आम्ही आलो. कार्यक्रम महत्वाचा आहे की धर्म महत्वाचा आहे. कार्यक्रमासाठी आम्ही घरात थांबलो तर त्या कार्यक्रमात काय असतं, लग्न किंवा ओटीभरण काही पण असेल त्यामध्ये काय असतं, सगळं विभावाचीच अनुमोदना. आणि ते करून परत आम्ही काय करतो, त्यांच्या जीवनात जेवढं पाप घडतं त्याचे आम्ही काय झालो, भागीदार झालो, अनुमोदक झालो. म्हणून आम्हाला हे लक्षात घ्यायचे की आम्ही स्वभावाला जाणलं तरच आम्ही या सगळ्या पापातनं सुटू शकतो. स्वभावाला जाणलं नाही तर हे सगळं पाप करून काय होतो, हैराण होतो
आणि दुःखाला प्राप्त होतो. म्हणून आम्हाला आतमध्ये एक न्यायिक स्वरूपाचीच काय पाहिजे, रुची पाहिजे. न्यायिक स्वरूप सोडून मला दुसरं काहीच नको. इतकं आतमध्ये आपण न्याय असं जाणीव केली, नुसते जल्प केले तरी शुभभाव झाले, बडबड केली तरी शुभभाव झाले आणि मी ज्ञानमय आहे अशी अनुभूती घेतली तरच आम्ही काय होतो, मार्गस्थ होतो. आणि अनुभूती घेतली नाही तर आम्ही मार्गस्थ होत नाही. सकाळी प्रक्षाळ करतो, दुपारी पूजा करतो, सगळं करतो, परंतु आतमध्ये हा मी चिदानंद म्हणून एकदा पण अतिंद्रिय आनंदाला प्राप्त झालो नाही तर आमचं हे करणं बरोबर आहे का चुकीचं आहे? चुकीचं चाललंय. म्हणून आम्हाला अनुभूतीची काय लागली पाहिजे, रुची लागली पाहिजे. तत्वरुची हे सम्यक्त्वाचं काय केलंय, लक्षण केलंय समयसारच्या दुसऱ्या गाथेमध्ये. आणि असं जर तत्वरुची झाली तरच आम्ही काय होतो, मार्गस्थ होतो. आणि तत्वरुची झाली नाही तर आम्ही काय करत राहतो, काहीतरी बाहेरचे दंतभंद करत बसतो, एकमेकांमध्ये असं झालं तसं झालं गप्पा मारत बसतो. बघा त्या संध्याकाळच्या कट्ट्यावरच्या गप्पा सगळ्या येऊन बायका बसतात आणि काय सांगतात, माझी सुना अशी केली, तुझी अशी केली, म्हणजे सगळं काय करतात, चांगलंय का? म्हणून आम्हाला तसल्या गप्पा सुद्धा मारायच्या नाही. काम भोग बंद कथा नको. किंवा काय सांगितलं होतं, 80 प्रमादामध्ये 5 इंद्रिय, 4 कथा, नंतर 4 कषाय, क्रोध मान माया लोभ, निद्रा आणि स्नेह. आता बघा एक उदाहरण घ्या. त्या उदाहरणामध्ये आज सकाळचं 11चं भोजन चांगलं झालं होतं का नव्हतं? छान झालं तर आम्हाला लक्षात घ्यायचंय की आम्ही ते भोजन चांगलं झालं असं म्हणतोय तेव्हा किती दोष लागले. एक तर धूम आणि अंगार फुटवलं होतं, धुमसत खाल्लो तर धूम दोष, आणि छान झालं म्हणून म्हणत खाल्लं तर अंगार दोष. म्हणजे दोन्ही काय आहेत, दोषच आहे. मी अंशा स्वभावी आहे, खाणं माझा स्वभाव नाही, ते नेय आहे आणि मी न्यायिक आहे. असं जर आपण जाणत आपली क्रिया केली तर तिथं आपण चांगलं वाईट म्हणायला जात नाही. मग तिथं किती दोष लागले. आता भोजन चांगलं झालं म्हटल्यानंतर कोणती कथा झाली, भोजन कथा, ही कथा झाली. नंतर रसनेंद्रिय वशंगतः, भोजन कथाला मी रसनेंद्रिय वशंगतः. नंतर चांगलं झालं म्हटलं तर लोभ कषाय, आणि त्यावेळेस आपण स्वभावात राहिलो नाही म्हणून काय म्हटलं, निद्रा. आणि बाहेर त्या वस्तूशी स्नेह केला, अटॅचमेंट झाली तर स्नेहवान. काय काय सांगितलं, भोजन कथाला पी लोभ कषाय, निद्रा म्हणजे असं झोपलो त्यालाच निद्रा म्हणत नाही. 24 तास निद्रेचा उदय चालू आहे. आता मी अनुभूती घेतली नाही तर आम्हाला काय चालू आहे, निद्राच चालू आहे. म्हणून आम्ही स्वभावात राहिलो तरच ह्या सगळ्या संकटातनं काय होतं, सुटतो. स्वभावात राहिलो नाही तर हे संकट आमच्या जीवनामध्ये कसं आहे की सदैव चालू आहे. मग दुसरं उदाहरण घ्या आता, की रस्त्यावर चाललो आणि आपल्याला एक पोस्टर दिसला आणि ती नटी सुंदर आहे, कधी तिचा बघा आता सिनेमा आणि जायचंय आपल्याला, असे विचार आले तर तिथं काय झालं, आता स्त्री कथा आलापी, लोभ कषाय, स्वभावात झोपला म्हणून निद्रा, आणि पराशी आल्याच्या म्हणून स्नेह. म्हणजे एका विचारामध्ये 5 पद्धतीने 5 फॅक्टरने आपण काय झालं, चुकलो. म्हणून मला आता स्वभावातच राहायचंय, मला हे बाहेरचं चुकाचुकी करायचं आणि संसार वाढवायचं गरज नाही. म्हणून जितका मी स्वभावात राहतो तितकं मला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. स्वभावात राहिलो नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहे, पुढं पण दुःख आहे. म्हणून भजनात काय म्हटलं, संत सुन हरी शब्दों में इतिहास अपना लिखता जा
करी सगाई, होश लगन की क्या है। प्रथम मिलन तो शव के संग, फिर भावी आशा क्या है। भस्म करूँ ये निष्फल प्रीति, अनुभव कर दिखलाता जा। चल जा पंथ वीतराग के, जग को भी सिखलाता जा। संत सुनाई शब्दों में इतिहास अपना लिखता जा। चल जा पंथ वीतराग के, जग को भी सिखलाता जा। संत सुनहरी शब्दों में, अगदी सोनेरी अक्षराने. इतिहास, इतिहासाचा अर्थ काय? इति म्हणजे अशा रीतीने, हास म्हणजे घडलं. असा ही घटना माझी घडली, हे इतिहास लिहायचं कशाने? सोनेरी अक्षराने. संत सुनहरी शब्द में इतिहास अपना लिखता जा। चल जा पंथ वीतराग के, जग को भी शिकलाता जा. मग लोकांना सुद्धा काय शिकवा म्हणतात तर स्वतःला जाणण्याची कला. आणि तो इतिहास लिहिला तर बरोबर आहे. पोरबाळ झाली, त्यांच्या लाथा खाल्ल्या, त्यांच्या शिव्या खाल्ल्या आणि शेवटी त्यांनी आपल्याला घरातनं हकलून दिला. हा इतिहास लिहायचा आहे तर आम्हाला हा इतिहास लिहायचा नाही. म्हणून संत सुनहरी शब्दों में इतिहास अपना लिखता जा. चल जा पंथ वीतराग के, जग को भी सिखलाता जा. म्हणजे वितराग भगवंतांनी सांगितलेल्या मार्गावरच आम्हाला जायचं आहे. आणि त्या मार्गावरून आम्ही गेलो तर काय आहे, आम्हाला आत्ता पण शांती आहे, पुढं पण शांती आहे. म्हणून पुढं काय सांगितलं, मुर्दे के संग करी सगाई. कुणाबरोबर सगाई होते लक्षात घ्या. कुणाकुणाला करायचं सगाई? मुर्दे के संग, मुर्द्याबरोबर. मुर्दा म्हणजे प्रेत. प्रेत म्हणजे प्रईत, प्रकर्षाने ज्याच्यातून प्राण इत म्हणजे निघून गेले त्याला म्हणायचं प्रेत. मग बघा, मुर्दे के संग करी सगाई, होश लगन की क्या है. प्रथम मिलन तो शव के संग. एक शरीर दुसऱ्या शरीराला भेटतंय म्हणजे कुणाशी मैत्री झाली, मिलन झालं शव म्हणजे प्रेताबरोबर. प्रथम मिलन तो शव के संग, फिर भावी आशा क्या है. मग भविष्य काळात आपल्याला त्या शरीरातनं काय आनंद मिळेल, त्या विवाहातनं आनंद मिळेल तर ते शक्य नाही. विवाह शब्द सांगतो विरुद्ध वाहवा, म्हणजे सगळी विरुद्ध वाहवा चाललेली असते. सगळं काय कोणत्या विवाहात म्हणतं का, आत्मा वेगळा आहे, शरीर वेगळं आहे, स्वतःला जाणा. महाराजांनी किती सगळ्यांना सांगितलं होतं की विवाहात सुद्धा काय करा, प्रवचन ठेवा, ध्यान करा, सगळं बहुतेक काय काय सांगितलं होतं. पण ते सगळं सोडून आता आपलं काय सुरू झालंय, दांडी. आणि ते पण रात्री. आणि ते जीव त्या पायाखाली मरतात आणि तेवढे आपले काय होतात शत्रू. परत ते आपल्याला येतात मारायला, परत आपण त्यांना मारायचं. म्हणजे हे न संपणारं चक्र चालू राहतं. फक्त विवाहातच दांडी राहायला नाही तर काय, धर्मात सुद्धा रात्र नाही दिवस नाही नाचत बसतात. मग ते नाचलं तर कुठल्या गतीचा बंद होतो, किल्बिषक जातीचा देव होतो. आणि ते किल्बिषक देव झाल्यानंतर त्यांना इतर देवांचं मनोरंजन करण्यासाठी नाचावं लागतं. त्यांना इतकं वाईट वाटतं की मी पण देव आहे आणि हा पण देव आहे. मग मी त्यांचं मनोरंजन करण्यासाठी मी का नाचू म्हणून तो मनामध्ये खूप पुढत असतो. आणि शेवटी बाहेर तर जे आता नियोग आहे त्याप्रमाणे कृती घडते आणि पश्चाताप होतो की आपण अशी चुकीचे काय भाव केले की जेणेकरून आपल्याला अशी दुर्दशा भोगायला मिळाली. त्यांची कथा का आपली पण आहे. आपल्या स्वतः नाचगाणं करावं, त्याच्यासाठी काय भरतनाट्य शास्त्रोक्त नाच ते करायचं. त्याला अर्थ तर कळाला का कधी नाचातला, तर ज्या वेळेस नीलांजना नृत्य करत होती आणि
आदिनाथ पाहत होते आणि ती एक हात स्थिर ठेवून दुसऱ्या हाताने असं सांगत होती. तर त्यांचं किती आयुष्य संपूर्ण करून आयुष्य भोगात गेलंय. अजून वैराग्य मिळणं म्हणून त्यातनं सांगितलं की ध्रुव स्वभाव स्थिर आहे आणि हे सगळं संसारातले राज्य भोग वगैरे क्षणिक आहेत, आत्ता तरी जागे व्हा. आणि हे सांगता सांगताच तिचं आयुष्य संपलं. आणि आयुष्य संपलं की काय झालं, ती निघून गेली. आणि आता हे ना विशेष ज्ञान आहे ना आदिनाथांना, त्यांनी काय केलं, लगेचच जाणलं की ही ती निरांजना नाही. जरी तिथं दुसरी त्याच रंगरूपाची योजली आहे, पण ते लक्षात येतात ही ती नाही. त्यांना वैराग्य होतं, ते निघाले दीक्षा घ्यायला. म्हणजे ह्यातनं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे सगळं बाहेरचं नाच गाणं वगैरे क्षणिक आहे आणि त्यात आम्ही अडकलो तर आम्हाला आत्ताही दुर्दशा आहे, पुढं पण दुर्दशा आहे. म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे, मी माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच अनुभूती करायची, तीच रुची करायची आहे. आणि ते केलं तरच माझा इतिहास सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा झाला. नाही तर आपण बाहेरचे सगळे विभाव दंड बंद केले आणि ते आपण लिहून काढा म्हटलं होतं ना. एक काय काय केलं आतापर्यंत जन्मल्यापासून आटलं काय म्हणतो तो वाचून दाखवायला सांगितलं होतं. लिहिण्यासारखं पण नाही आणि वाचून दाखवण्यासारखं पण नाही. 4 दिवसात काय काय केलं तेवढं केलं. 4 दिवसाचं काय, पुष्कळ खाण्याचं पिण्याचं इकडं तिकडं गप्पा मारणं झालं भरपूर. अनुभूती घेतली तर ती एवढीच आपली काय आहे, सुदशा. आणि अनुभूती सोडून आपण बाहेरचं सगळं केलं तर ती आपली काय आहे, दुर्दशा आहे. म्हणून संत सुनहरी शब्दो में इतिहास अपना लिखता जा. सोनेरी अक्षराने आपला इतिहास लिहायचा. मी आत्मानुभूती घेतली आणि हे सगळं काय, मुद्दे के संग करी सगाई होश लगन की क्या आहे. प्रथम मिलन तो शिव के संग, शिव के संग कुणावर, शिव के संग. शिव म्हणजे आत्मा, त्या आपल्याबरोबर तर काही मिलन होत नाही. आणि भावी आशा क्या है, म्हणून भस्म करू ये निष्पद प्रीती. म्हणून ही खोटी प्रीती मी नष्ट करतो, अनुभव कर दिखलाता जा. आणि असं मी माझ्या स्वतःचा अनुभव करू लागलो तर मला बाहेरच्या ह्या विभाव परिणतीची गरजच नाही. मग इतकं आतमध्ये आपण केंद्रीभूत व्हायचंय, स्वतःमध्ये केंद्रीभूत व्हायचंय की बाहेरचे सगळे दंतबंद सहजच संपले. आणि आपल्याला तर काय असतं, कधी एकदा शिबिर संपते, आपल्याला इकडं जायचंय तिकडं जायचंय, फिरायला जायचंय, ट्रिपला जायचंय, हे सगळे विकल्प असतात. मग ट्रिपला जायचं तर काय सांगितलं होतं, बघितलं ना आता काश्मीरला गेले ट्रिपला, सगळी दुर्दशा. आणि मग जायचंच आहे ट्रिपला तर बॅग घेऊन इथे यायचं. आणि इथं आपण 4 दिवस 8 दिवस एखादा ग्रंथ शिकून पूर्ण करायचा. महाराजजी तर म्हणायचे एकदा शिकवजी झाली ना तर आता परत परत जायची गरज नाही आहे, इथं बसून ग्रंथ वाचा, तेवढा वेळ स्वतःची अनुभूती घ्या. आणि असं जर आपण स्वतःची अनुभूती घेतली तर ही बाहेरची सगळी विचित्र दशा सहजच संपली. म्हणून आम्हाला आतमध्ये स्वतःचं चैतन्य स्वरूप जे अनंत गुणांनी समृद्ध आहे त्याला आम्ही जाणू लागलो तर आम्हाला आत्ताच मार्गस्थ होता येतंय, वेगळा क्षण नाही. आणि जर आम्ही स्वतःला जाणलं नाही तर आपली सगळी काय चालली आहे, दुर्दशाच दुर्दशा. बघा एक ब्राह्मण असतो, तो शिकायला राहिला त्याची सोय कुठे तरी केली जेवायची आणि ते स्वयंपाक करणाऱ्याबरोबर त्याचं प्रेम झालं आणि त्याने विवाह केला. विवाह केल्यावर ती प्रेग्नंट राहिल्यावर काय म्हणते, आतापर्यंत ठीक होतं पण आता तुम्हाला काहीतरी नवीन करावं लागेल की जेणेकरून आपल्याला पैसे जास्त मिळायला पाहिजे. आणि मग काय सांगितलं की राजा सकाळी जो पहिल्यांदा भेटतो त्याला जे मागल ते देतो, तिथं जावा. ब्राह्मणाला पहिलं दान देतो. ब्राह्मणाला पहिलं दान द्यायचं असतं. आणि असं सांगितल्यावर तो रात्री 2 वाजता जाऊन तिथं बसला. आणि ते पहारेकरी वगैरे हिंडतात फिरतात, ते म्हणतात हा काही चोर आहे का, काय करायसाठी हा आला इथं, हे काही याचं चांगलं लक्ष दिसत नाही. म्हणून पकडून राजा उठला की पहिला राजासमोर नेला आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे, तू काही चोरी करायला निघत होता का रात्री. नाही म्हटलं, मी फक्त सकाळी पहिल्यांदा तुमचं दर्शन घेऊन
तुमचं दान मला मिळावं ह्यासाठी रात्री 2 वाजल्यापासून इथे येऊन वाट बघत होतो. आणि राजा ते ऐकल्यावर एकदम खुश झाला. म्हणाला की किती प्रामाणिक आहे हा, की ह्याला दान पाहिजे म्हणून त्यांनी रात्री कोण येतं का रात्री 2 वाजता दान देते म्हणून मागायला. म्हणजे सगळं कसं चाललेलं असतं. मग त्यांनी सांगितलं की तू मागल ते देतो मी आता तुला, राजाने. मग तो म्हणतो आता काय मागावं, लाख मागावं की करोड मागावं की अरब मागावं की खरब मागावं, काय मागावं त्याला आता सुचेना. तो म्हणतो मला थोडंसं अवधी द्या. आणि अवधी द्या म्हणून तो एका बागेत जो बसला. आणि त्या वेळेस कशाची 3 पानं असतात, पळसाची. आणि ती पानं त्याच्या पुढ्यात येऊन पडली. आणि पुढ्यात येऊन पडल्यावर तो विचार करतो की ही पानं माझ्याजवळ आली तर ती मला काय संदेश देत आहेत, बाहेरून तू काही अपेक्षा करण्याची गरज नाही. आणि एकदम त्याला स्ट्राईक झालं की आपण काय मागायला बसलो आणि त्याचा निर्णय पण होत नाहीये आणि आपल्याला मागण्याचीच गरज नाही. आपल्यामध्ये अनंत गुणांचा वैभव आहे. ताडकन तो उठला, राजाकडे गेला. मला सगळं मिळालंय तुमच्याकडनं, मला काही अपेक्षा नाही. तत्वदृष्टी खुलली आणि त्यामुळं तो तिथं मागण्यासाठी पण गेला नाही, काय अपेक्षा पण केली नाही. आणि आपल्या स्वाधीन स्वरूपाला जाणून काय झाला, मार्गस्थ झाला. त्याची गोष्ट आहे की आपली गोष्ट आहे. आपल्या जीवनात सुद्धा आपल्याला ह्याच्याकडनं हे पाहिजे, त्याच्याकडनं ते पाहिजे. माहेरी गेलं की काय पाहिजे, दिवाळीचा सण असला की नवीन दागिने, नवीन कपडे पाहिजे. सारखं अपेक्षा करतो आणि अपेक्षा भंगाचं दुःख भोगत राहतो. म्हणून मला बाहेरून कुणाचीच अपेक्षा नाही. जो निरपेक्ष राहतो तो सुखी आहे, जो अपेक्षा करतो तो काय होतो, दुःखी आहे. म्हणून मी माझ्या समृद्ध स्वरूपाला, ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणू लागलो तर बाहेरच्या परद्रव्याच्या परकणाची मला गरजच नाही. मग काय सांगितलं, जितकं आम्ही दानाचे भाव करतो तितकं काय झालं की तितकं आमच्या जीवनामध्ये सगळे अनुकूलता आहे. आणि आम्ही सगळं मलाच पाहिजे म्हणून गोळा करत राहिलो तर तिथं आमच्या जीवनामध्ये काय आहे, प्रतिकूलता आहे. मग किती प्रतिकूलता आहे सांगितलं ना. ते फॉरेनमध्ये एकाने 53 वर्षापर्यंत काही दान केलं, आपण केलं का, त्यांचीच गोष्ट आपण बघतोय. आपण दान केलं का आजपर्यंत. मंदिरात गेलो तर शोधून शोधून 1 रुपया त्या दानपेटीत टाकतो. आणि नाही 1 रुपया मिळाला तर उद्या आजचा उद्याचं म्हणून टाकताय. म्हणजे आपण काय करतोय की आपल्याला असं निरपेक्ष वृत्तीने भरपूर करायला पाहिजे हे लक्षात येत नाही. आणि झालं मग की दुसऱ्या दिवशी मंदिरातच गेलो नाही, काही कारण झालं आणि कालचं पण राहिलं ना आजचं पण राहिलं. म्हणजे हे सगळं कसं चाललं. पण त्या मनुष्याने 53 वर्षापर्यंत काहीच दान केलं नाही. 53व्या वर्षी तो असा आजारी पडला की डॉक्टर म्हणाले आता मरणार. आणि मरणार असं ऐकलं की त्याने पटकन सगळी इस्टेट दान करून टाकली. आणि तो त्या दानाच्या निमित्तात अंतराय कर्म कमी झालं ना, तर पुढे 98 वर्षापर्यंत निरोगी जगला. हे महत्वाचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात घ्यायचंय की आम्ही कुठं काय करत असतो, काय करायला पाहिजे हे आम्हाला माहित नसतं. आणि त्यामुळं आमचं जीवन सगळं काय चाललंय, धोक्यात चाललंय. अरे जिया यह जग धोके की ठाणी. तर हे जग काय आहे, धोक्याचं स्थान आहे. आणि हे जर आम्हाला समजलं तर आम्ही ह्या जगामध्ये राहण्याचं किंवा जगामध्ये आनंद मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. म्हणून आतमध्ये मी माझा चैतन्य स्वरूपी आहे, भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकडाची गरजच नाही. असं जर आपण जाणू लागलो तर आपल्याला बाहेरची सगळी खोटी रुची काय झाली, संपली. म्हणून मी एकटा आलो, एकटा राहतो, एकटाच जातो, आय एम अलोन. हे जर आपल्याला समजलं तर कोणीतरी असावं, त्यांचा मला आधार आहे किंवा मी त्यांना आधार देईन, हे सगळे खोटे भाव संपले. 2 शक्ती काल सांगितलं होतं ना,
जीवत्व शक्ती आणि चितिशक्ती चितिशक्ती. कशावर जगतो म्हटलं तर जीवत्व शक्तीवर जगतो. कसं जगायचं म्हटलं तर चितिशक्तीने चैतन्य रूपाने जगतो, एव्हरग्रीन जगतो. म्हणजे अशा रीतीने चितिशक्ती आपल्याला कसं जगावं हे सांगते आणि जीवत्व शक्ती सांगते कशावर जगतो. मला बाहेरच्या परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही हे जर आपण जाणलं तर बाहेरची सगळी खोटी रुची काय झाली, संपली. म्हणून मी माझा ज्ञानदर्शन स्वभावी भगवान आत्मा आहे, मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. आणि असं आपण आतमध्ये जाणू लागलो तर आपल्याला आता पण शांती आहे, पुढं पण शांती. आणि हे जर आपण जाणलं नाही तर आपल्याला आता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे. म्हणून जीवनात आनंद शांती हवी असेल तर हे भेदविज्ञान करून स्वतःला अनुभवलं तर आपण ह्या सगळ्या संकटातनं सुटू शकतो. आणि स्वतःचा अनुभव केला नाही तर सगळी काय चालली आहे, संकट चालली आहे. म्हणून काय सांगितलं भजनामध्ये सर्वानंदी, भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको. हम सोचते बड़े हैं इससे उम्र बड़ी है, कर कर बड़ा बढ़ाए खा लेगा काल हमको. भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको. हम सोचते बड़े हैं, मी मोठा आहे असा विचार करतो. इनसे उमर बडी है आणि यांच्यापासून माझं आयुष्य वय मोठं आहे. कर कर बडा बडाए, आणि अशा बडाया करून खा लेगा काल हमको. म्हणजे मी यांच्यापेक्षा मोठा म्हणजे माझं आयुष्य काय झालं, कमी झालं. आणि एक दिवस मग हा काल मला खाऊन टाकेल म्हणजे आपल्याला मरावं लागेल. म्हणून भोगे तो भोग क्या है, भोगों ने भोगा हमको, आणि इन भोग ही के कारण कर्मों ने घेरा हमको. आणि अशा रीतीने आम्ही ह्या कर्मांनी घेरलोय. किती कर्म आहे, भाव कर्म, द्रव्य कर्म, न कर्म. भाव कर्म म्हणजे सगळे राग द्वेषादी विकारी भाव. द्रव्य कर्म म्हणजे ज्ञानावरणादी 8 कर्म. आणि नो कर्म म्हणजे नो म्हणजे ईश्वर, जे कर्माप्रमाणे थोडंस आहे त्याला म्हटलं नो कर्म. मग ह्या सगळ्या कर्मांमध्ये अडकून आम्ही दुर्दशा होते. म्हणून मला आता ह्या दुर्दशेतून सुटायचं असेल तर मला माझ्या ज्ञान दर्शन स्वरूपाचीच काय करायची, रुची करायची. ही रुची झाली तर सगळा अनर्थ संपला. आणि ही रुची झाली नाही तर सगळा अनर्थच अनर्थ आहे. आणि त्यामुळं आपण 4 गतीमध्ये फिरत राहतो. म्हणून आया गया खाया सोया हे सब संसार की माया. माया कशाला म्हणतात, माया. मा म्हणजे ज्ञान लक्ष्मी आपली, या म्हणजे आता या म्हणजे तुम्ही गावात चालू की या म्हणजे जावा आता. मग तशी आमची ज्ञान लक्ष्मी निघून गेली त्याला म्हणायचं माया. मग आम्ही स्वभावात राहिलो तर आमची ज्ञान लक्ष्मी निघून जात नाही. म्हणून आम्ही स्वभावाचीच कास धरली तर आम्हाला बाहेरच्या परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही.